पाहिजे अशा तुमच्या सुंदर अशा शाळेतील तुम्हा सुंदर अशा मुलांना पुनश्च एकदा नमस्कार. सर, खरं तर आमच्या 70-80 पेक्षा त्या सरांची 35ची पिढी हुशार आहे. 35 पेक्षा ही 10-15-16ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली सर, ही जरा जास्तच हुशार आहे. जे चांगलं एक तर यांच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी डोक्यामध्ये घेत नाहीत. बघा संतांचे अभंग आज 700 वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये कीर्तन, प्रवचन, काकडा, भजन, हरिपाठामध्ये गायले जातात. ते यांच्या कानावर पडत नाही. यांच्या कानावरली ती शांताबाई गेली, आला बाबूराव. मला सांगा, ही शांताबाई दुसऱ्या दिवशी दिसली का? संतांचे अभंग आज 700 वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये हरिपाठामध्ये, भजनामध्ये गायले जातात. परंतु डीजेचं गाणं, सिनेमाचं गाणं, ऑर्केस्ट्राचं गाणं एकच वर्ष येतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं. ते तुम्ही डोक्यामध्ये घेता. तिकडे डीजे वाजला का कोंबड्यासारखा उड्या मारीत मुंगळा मुंगळा लुंगी डान्स. आता मला सांगा, याला चाल तरी आहे का? काला कव्वा काठ खायगा, मुंगळा मुंगळा, याला चाल तरी आहे का चांगली? पण संतांचे अभंग बघा. माझं माग म्हणाल का? माग म्हणा जरा. कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला नाही. आता बाकी बऱ्याच लहान लहान मुली म्हटल्या बरं का, हे पण 2-4 मोठ्याल्या मुली नुसत्या गालात हसल्या. आता मी कुठे तुम्हाला मुन्नीबद्ध म्हणा सांगितले? संतांचा एखादा अभंग आपल्या तोंडामध्ये आला, शरीरामध्ये, अंतकरणामध्ये रुजला, त्याप्रमाणे आपल्याला चांगले देव वागण्याची, जगण्याची शक्ती. म्हणून अभंग या शब्दाचा अर्थ असा आहे, ज्याचे आयुष्यामध्ये 2 अभंग पाठ असतील, 2 अभंगाच्या एका चरणाप्रमाणे वागण्याचा, जगण्याचा प्रयत्न केला, आपलं जीवन कधीच भंग होणार नाही. माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. एक शिकून, दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण. क्षणाक्षणाला शिकायचं असतं. त्या कासवाच्या गोष्टीप्रमाणे आपण सतत चालायचं असतं, तरच आपण जीवनाची शर्यत जिंकणार आहोत. हरिपाठामध्ये एक अभंग आहे बरं का, 38 नंबरचा अभंग आहे. कोणता अभंग आहे माहित आहे का? हरिपाठाला माहित आहे का? हरिपाठ कोणाला? कारण तुम्ही गीता, गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत असं मोठा ग्रंथ उचकटणार नाही. तुम्हाला अध्यात्मामध्ये, संस्कारामध्ये, परमार्थामध्ये प्रवेश करायचा असेल, जीवन तुमचं सुखानं जगायचं असेल, तर छोटासा हरिपाठ आहे. आणि याच्यामध्ये 38 नंबरचा एक अभंग आहे. अवघाची संसार, अवघाची संसार म्हणा, सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. काय अर्थ होतो याचा? आपल्या डोक्यामध्ये घेतले तर आपले जीवन कधीच भंग होणार नाही. सर, मॅडम, वनवा आग लागली सगळीकडं. वनवा भडकलाय. तो वनवा जवळ येतोय. हरणी आतमध्ये टीव्ही मध्ये व्यस्त आहे. ते पाडस बाहेर मोबाईल मध्ये मस्त आहे. ती आग जवळ येते. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर शेवटी द्यायचं. सगळ्यांनी कान खोलून ऐका. जो प्रश्नाचं उत्तर देईल त्याला एक पुस्तक बक्षीस. आणि आमचे चॅनलचे दत्तात्रय भुजबळ, जे नारायणपूरचे सेवेकरी आहेत. मी पंढरपूरचा विठ्ठलाचा, म्हणजे मी बारीक विठ्ठलाचा सेवेकरी आहे. तुम्ही सगळे माझ्यासारखे, माझ्यासाठी लहान लहान विठ्ठल रखमाया. विठ्ठल, मला सांगा, आपल्या देशामध्ये देवांची लोकसंख्या किती कोटी आहे? किती? 33 कोटी. 33 कोटी म्हणजे 33 कोटी नाही, 33 प्रकारचे. आपण 33 कोटी 33 देवांची नावं सांगू शकणार नाही. परंतु आजही माझ्या मतानं आपल्या देशामध्ये जिते जागते, जिवंत, हसते खोलते 33 कोटी देव आहेत. कोणते आहेत माहित आहे का? बारक्या ए बाई, माग काय बघते? 33 कोटी देव आहेत. ते कोणते आहेत माहित आहे का तुम्हाला? नाही माहिती? सांगू का? अहो, माहित आहे तुम्हाला. बघा आपल्या देशाची लोकसंख्या 146 कोटी पर्यंत पोहोचलेली असताना
त्यापैकी बरोबर सरकारी आकडेवारी त्या 33 कोटी देवांची आहे. बरोबर ते 33 कोटी जी आकडेवारी आहे ना, ते 33 कोटी देव आहेत. कोणते? बालवाडीपासून मास्टर डिग्री पर्यंत जे विद्यार्थी आहेत ना, निष्पाप, निरपेक्ष, सात्विक, निर्भय वृत्तीचे जे विद्यार्थी आहेत ना, त्यांची सरकारी आकडेवारी बरोबर 33 कोटी आहे. आणि तुम्ही 33 कोटी निष्पाप असे विद्यार्थी तुम्हीच खरे देव आहात. तुमच्यातलं देव पण टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी, जागवण्यासाठी आमच्या वारकरी संप्रदायाचा हा छोटासा प्रयत्न, ज्ञानी यांचा वाहतुक्याचा, ज्ञानी यांचा वाहतुक्याचा वंश तुमचा तोच आहे. आपल्या हे रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. ना रावळी, ना देवळी, ना कोणत्या विटेव, विद्या मंदिरात साक्षात 33 कोटी देव तुम्हीच खरे देव आहात. बघा 4 युग झाली, 4 युग झाले. जरा कठीण 2 मिनिटे याचं उत्तर सांगायचे. एक मुलाने, आता मी काय बोललोय एक मुलाने येऊन सांगायचं, त्याला एक पुस्तक बक्षीस मिळेल. आणि खरोखर सगळं उत्तर सांगितलं तर आमचे चॅनलचे भुजबळ साहेब यांच्याकडून 100 रुपये मिळतील. तर 4 युग झाली. किती युग झाली? कोणती कोणती? त्रेता, सत्ययुग, द्वापार युग आणि आताच कलियुग. या 4 युगामध्ये बघा, देव आणि राक्षस पहिल्या त्रेता युगामध्ये वेगवेगळ्या लोकांमध्ये राहत होते. म्हणजे राक्षस लोक वेगळा होता, देव लोक वेगळा होता. आणि त्याच्यानंतरचं युग सत्ययुग, त्या सत्ययुगामध्ये देव आणि राक्षस एकाच लोकांवर पृथ्वीवर राहत होते. म्हणजे राम अयोध्येला आणि रावण श्रीलंकेमध्ये म्हणजे भूलोकामध्ये राहत होते. त्यानंतरचं कोणतं युग? द्वापार युग. जरा ताट बसा, ताट बसा. कारण काय सर मॅडम, यांची बॅटरी, तुमची बॅटरी मी येते 1 तासामध्ये एवढी फुल चार्जिंग करून देणार आहे, एवढी फुल चार्जिंग करून देणार आहे. कमीत कमी तुमची लग्न होईपर्यंत उतरणार नाही. आता हे चार्जिंग करायसाठी सांगितलं. हा असले पोरं सुट्टीची. मी काय सांगत होतो आता, द्वापार युगामध्ये देव आणि राक्षस एकाच वाड्यामध्ये, एकाच घरामध्ये राहत होते. म्हणजे जसे पांडव, धर्मराज, अर्जुन, नकुल, सहदेव आणि कौरव 100 कौरव, दुर्योधन, दुशासन, म्हणजे ते सगळे राक्षसाप्रमाणे दुष्ट वागत होते. म्हणजे एकाच लोकांमध्ये राहत होते. आणि आता कलियुगामध्ये देव आणि राक्षस कुठे राहताय? काय अंदाज आहे का तुम्हाला? जमिनीवर नाही राहते ते. कुठे राहतात? एकाच माणसाच्या आतमध्ये राहतात. एका माणसाच्या, प्रत्येक माणसाच्या आतमध्ये देव आणि राक्षस राहतात. मग तुम्हाला देवाला जागवायचंय का राक्षसाला जागवायचंय हे तुम्ही ठरवायचं. कारण देव बनायचं असेल तर काय केलं पाहिजे? भक्ती. आणि आताच्या कलियुगामध्ये त्या देवाला अडवण्याचा, देवापर्यंत पोहोचण्याचा, देव बनण्याचा एकच मार्ग आहे. आणि तो मार्ग म्हणजे कोणता? सकाळी आपण प्रार्थना करतो, इतनी शक्ती दे हमें दाता, किंवा प्रार्थना, भजन, हरिपाठ. प्रार्थना, भजन, हरिपाठ याच्यातून आपण देवापर्यंत पोहोचू शकतो. मुलांनो, पलीकडे काय झालंय, काय मोठ्या मुलांचं लक्ष नसतं. मोठ्या मुलांचं लक्ष कुठं असतं? जसा त्या अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसत होता तसा तुम्हाला फक्त शिक्षण दिसलं पाहिजे. पण काय मोठ्या मुलांना काहीतरी वेगळं दिसतं. चुकून एखाद्यानं कोणी त्याच्याकडे पाहिलं तर ते मनाशीच म्हणतं, जेव्हा बघतेस तू माझ्याकडे. तुमचं लक्ष 25च्या नंतर काय बघाबघी करा. आता फक्त काय मी सांगितलं, मी काय म्हणतोय मुलांनो, महाराष्ट्रामध्ये एवढं प्रदूषण झालंय, एवढा बिघाड झालाय. प्रत्येक गावामध्ये 10% मुलांची लग्न होत नाही. आणि ती कोणती? जी आता टंगळमंगळ करतात, सरांचं ऐकत नाहीत, उन्हाळक्या करतात, बापाचं ऐकत नाहीत, शिक्षण पूर्ण करत नाहीत, आपलं करिअर करत नाहीत, नोकरी धंदा पकडत नाही. आणि नोकरी मिळाली नाही तर कामाचं ठीक आहे. मोर्चा काढला, कलेक्टरने गेटच उघडलं नाही. मग त्या मुलांनी त्या गेटच्या बाहेर धिंगाणा घालायला सुरुवात केली, मोठमोठ्याने नाचायला लागली, मोठमोठ्याने वरडायला लागली, आम्ही लग्न आडू, आम्ही लग्न आडू. त्या गाईला झालाय हळू आणि आम्ही लग्न. आता कलेक्टर काय करणार आहे? म्हणून आता करिअर करा. आता करिअर केलं तर पुढे लग्न मिळेल, लग्न होतील, सगळं होईल. मी काय सांगत होतो आता,
पंढरपूरला 35 लाख लोकांची दिंडी येते. 35 लाख लोक येतात. गेल्या वर्षी होते, यंदा तर फॉरेन वर दिंडी आली. 15,000 फॉरेनच्या हाफ चड्डी हाफ बनियन मॅडम सुद्धा आल्यात. अहो गेल्या वर्षी सर सत्य घटना आहे, गेल्या वर्षी 35 लाख लोक होते आणि तिथे एवढी गर्दी होती. एकादशीच्या दिवशी वाखरी पासून पंढरपूर पर्यंत लाईन लागते वारकऱ्यांची. एका बाजूला ज्ञानोबाची दिंडी, एका बाजूला तुकोबांची दिंडी आणि दोन्ही बाजूला वारकरी आनंदानं बेहोश होऊन नाचत असतात. त्यावेळेला आमच्या म्हाताऱ्या बायांना ज्यांना नाचता येत नाही ना, त्यामध्ये डिव्हायडर उभे असतात आणि त्यांच्या माग ते हाफ चड्डीवाल्या अशा डोकावून बघतात. आणि कुणी बाजूला, या बाजूला माऊली माऊली, या बाजूला ज्ञानोबा तुकाराम, कुणी विठ्ठल विठ्ठल, कुणी मनोरे रचताय, कुणी फुगड्या खेळताय, कुणी अभंग म्हणताय, कुणी गवळणी म्हणताय, कुणी भारुड म्हणताय. नामघोष चालू असतो आणि हे बघून आनंदाने लोक नाचत असताना त्या फॉरेनच्या लोकांना असा प्रश्न पडतो, अरे ही फाटक्या कपड्यातली ही गरीब दिसणारी लोक एवढा आनंद कशाचा होतोय, हाऊ हॅपीनेस कशाचा आनंद, तेवढा प्रश्न पडतो. ते आनंदानं बेहोश होऊन नाचत असताना ती हाफ चड्डीवाली आपल्या फ्रेंडला म्हणते, हो वंडरफुल. त्यांना आश्चर्य वाटतं. हो वंडरफुल, हो वंडरफुल. आमची ती गावठी म्हातारी म्हणते, अरे भावाने हे वंडरफुल नाही पंढरपूर आहे. म्हणजे फॉरेनच्या लोकांना आपल्या संस्कृतीचा एवढा हेवा वाटतो. आणि मग आम्ही का, मुलांना पहिले सांगितलंय, भडका उडालाय, आग लागलीये, आग जवळ येते, हरणे आतमध्ये टीव्ही मध्ये व्यस्त आहे, आई व्यस्त आहे आणि पाडस बाहेर मोबाईल मध्ये खेळत बसलाय. त्यावेळेला वनवा जवळ येत चाललाय आणि त्या वनव्यातून एक वाघोबा. माहिती तुम्हाला, सृष्टीचा चमत्कार होतो, निसर्गाचा चमत्कार होतो. सोसाट्याचा वारा सुटतो, विजांचा कडकडाट होतो आणि विजांचा कडकडाट होत असताना तो शिकारी आहे ना, त्याचा हात फायबल होतो, हात हल्ला जातो कडकडाटाने, त्याचा बाण सुटतो. वाघोबा झडप घेत असतो बाणाजवळ, त्या वाघोबाला तो बाण लागतो, वाघोबा बाणानं मरतो. वरून कडकडानं, विजाच्या कडकडानं वीज पडते, विजेने शिकारी मरतो आणि मग विजांचा कडकडाट झाल्यावर पाऊस सुरू होतो. पाऊस सुरू झाल्याच्या नंतर ती सगळी आग जवळ येणारी विजते. आता मला सांगा, हा पाऊस कोणता, त्या विजा कोणत्या, हा विजांचा कडकडाट कोणता माहितीये का? तर जाऊ दे, नाही सापडणार तुम्हाला. मुलांनो, तो सोसाट्याचा वारा कोणता, तर ज्यावेळेला परमार्थाचा सुसाट वारा सुटेल, अध्यात्माच्या विजा कडाडतील आणि संस्काराचा पाऊस तुमच्यावर पडेल, त्याच वेळेला तुम्ही त्या वाघोबापासून, शिकारीपासून आणि भडकलेल्या वणव्यापासून वाचणार आहात. आता मला एक सांगा, तो वणवा कोणता, तो वाघोबा कोणता आणि तो शिकारी कोणता? प्रश्नात प्रश्न आहे. वाघोबा कोणता? जाऊ द्या, नाही सापडणार तुम्हाला. तो वाघोबा म्हणजे एखादा व्यसनी मित्र, एखादं चांगलं श्रीमंताचं पोरगा असेल तर त्याला बिघडवायचा प्रयत्न करतं. अरे याला जर आपण शिकार केली, याला आपण बिघडवलं तर आपल्याला याच्याकडून आयुष्यभर दारू प्यायला मिळेल, आयुष्यभर याच्यापासून आपल्याला पैसे उकळता येतील. तो व्यसनी मित्र, तो व्यसनी माणूस म्हणजे वाघोबा. आणि तो शिकार कोणता? शिकारी कोणता? तर शिकारी अनेक प्रकारचे शिकारी, दारू, गांजा, अफो, चरस, अंमली पदार्थ, मोबाईलचं व्यसन, अनेक प्रकारची जी व्यसनं आहे ना, ही तुमची शिकार करायला टपलेली आहेत. तुम्हाला प्रलोभन दाखवून तुमची शिकार करणार आहेत. एकदा त्या शिकारीनं तुम्ही बिघडला का तुम्ही बर्बाद व्हाल. हे शिकारी. आणि ती आग कोणती, तो वणवा कोणता, तो भडका कोणता, हे तरी सांगा. कोणती आग असेल ती? जवळ येणारी आग, तो भडका, तो वणवा म्हणजे समाजात पसरलेला अन्याय, अत्याचार, दुराचार, कुविचार, भ्रष्टाचार, अत्याचार आणि बलात्कार. 3 वर्षाच्या मुलीवर आपल्या नसरापूरची घटना ताजी आहे. बलात्कार हा वणवा, हा कुनीतीचा वणवा, हा विकृतीचा वणवा वाढत चाललाय. आणि हा वणवा कमी करायचा असेल तर ह्या कलियुगामध्ये आपलं मन
बघा अनेक अवतार झाले, मच्छ कच्छ वराह राम परशुराम सगळे अवतार राक्षसांना मारण्यासाठी झाले. प्रत्येकाच्या हातामध्ये शस्त्र होतं, प्रत्येकाच्या हातामध्ये शस्त्र होतं. रामाच्या हातामध्ये धनुष्यबाण, श्रीकृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र, कुणाच्या हातामध्ये पद्म होते, कुणाच्या हातामध्ये खड्ग होतं, त्या देवीच्या हातामध्ये भाला होता. आणि त्या भाल्यानं त्या शस्त्रानं त्याने राक्षसांचा वध केला. पण आपल्या या कलियुगामध्ये एकच अवतार असा आहे ज्याच्या हातामध्ये शस्त्र नाही. तो आपलं कटेवर हात ठेवून, कटेवरी कर ठेवून उभा आहे आणि बघतोय. कारण त्याच्या हातामध्ये शस्त्र जरी दिलं असतं तर मॅडम कुणाला मारणार. प्रत्येक गावामध्ये अनेक राक्षस बोकाळले, कुणाला मारणार. मग सगळ्यांना मारण्याऐवजी सगळ्यांना तारण्यासाठी, सगळ्यामध्ये देव निर्माण करण्यासाठी कटेवर हात ठेवून बघतोय. अरे कोण माझं भजन करतंय, कोण प्रार्थना करतंय, कोण हरिपाठामध्ये नाचतंय. आणि मग नाचल्यावर भजन केल्यावर त्यावेळेस तुमच्या तोंडामध्ये शिवे येणार आहेत का? तुम्ही जर हरिपाठामध्ये नाचला तर डीजे प्रमाणे तुमची विकृती होणार आहे का? मग हरिपाठ, प्रार्थना, भजन हा एकच मार्ग आहे. देव अभंग, आपला वारकरी संप्रदाय, संतांचे विचार लोकांपर्यंत गेले तर लोकातला राक्षस आपोआप मरून जाईल आणि प्रत्येकामध्ये देव निर्माण होईल. देव म्हणजे काय? देव आहे का नाही? देव कुठं आहे? प्रमुख 3 देव कोणते मला सांगा. प्रमुख देव 3 म्हणा. धरती पे रूप माँ बाप का, उनमें ही असली पहचान है. बघा 3 खरे देव तुमचे कोणते कोणते? जगात फक्त 3च माणसं आहेत, फक्त 3 लोक, ते तुमचं भलं चित्तात. तिथून लोक कोणती? तुमचं चांगलं व्हावं, कल्याण व्हावं, भलं व्हावं, तुम्ही खूप मोठे व्हावात असं फक्त 3च लोकांना वाटतं. कोणती 3 लोक माहितीये का? कोणती? सांग मोठ्यानं. तिसरा कोणता? आई वडील आणि शिक्षक. 3च लोकांना वाटतं तुम्ही मोठे व्हावा. एक वेळ तुमच्यावर रागावतात, गपाटा मारतात, छडी मारतात, पण ते तुमच्या भल्यासाठी. बाकी जगातला एकही माणूस माहित नाही. तुम्हाला कसं पाहिजे? डीजेच्या चाल्यावर बघा, छुल्लुक छुल्लुक टाळ वाजवी, पाटामधलं पाणी, रानपाखरा संघ गातो, तुझी विठ्ठला गाणी, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. बघा मोठे मुलं सगळेजण, तुम्हाला एक शास्त्रीय कारण सांगतो. टाळ्या वाजवल्या आणि मोठ्याने जर विठ्ठल म्हटलं, आयुष्यामध्ये तुम्हाला कोणती बिमारी होणार नाही. मी तुम्हाला शास्त्रीय कारण नंतर सांगतो. कसं सांगतो? फक्त जोराने टाळ्या वाजवा आणि जोराने विठ्ठल म्हणा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल, विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल, विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल. आता जोरात टाळी कोणी वाजवली, हात वर करा जोरात. आणि हातामध्ये झिंझिण्या निर्माण होतात. आणि त्यावेळेला काय होतं? हातामध्ये जोराने टाळी वाजवली, हाताने झिंझिण्या निर्माण झाल्यावर आपल्या डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात. आणि मग त्यावेळेला जो मुलगा दिवसातून फक्त 10 मिनिटं एखादा अभंग म्हणेल, विठ्ठल विठ्ठल म्हणेल, जोरात टाळ्या वाजवेल, त्याला आयुष्यामध्ये बीपी, शुगर, रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, अटॅक, कॅन्सर येणारच नाही. धन्यवाद. मला वाटतं मॅडम मुलांचा वेळ झालेला आहे. मुलं पीर साहेबासमोर कापाकापी असायची.
कापा कापी म्हटल्यावर हे दोघं जण यात्रेला निघाले. यात्रेला निघाल्यावर 5-6 किलोमीटर गेल्यावर 2 किलोमीटर ते गाव राहिलं होतं यात्रेचं. तोपर्यंत यांनी विचार केला, अरे हे आंब्याचं मोठं झाड दिसतंय, तिथं आपण थांबू. या यात्रेच्या ठिकाणी आपल्याला जायचंय. तिथं झाल्यावर आपल्याला काय काय खायचंय. आणि मग ते झाडाखाली वळाले, झाडाखाली बसले आणि त्या झाडाच्या बाजूच्या शेतामध्ये मोठा कलिंगडाचा टरबुजाचा बाग होता. ते टरबुजाचा बाग पाहिला त्यांनी, आंब्याकडे पाहिलं आणि मग दोघांनी आपलं आपलं व्यसन तिकडे खूप आपल्याला मस्त जेवायचं यात्रेमध्ये दुसऱ्या दिवसाचं ते खायचंय भरपूर. म्हणून एकानं गांजाची चिलीम काढली, चिलीम भरली, ओम बम बम भोले म्हणून दम मारला. 2-4 जोरात चिलीम खाली केली. दुसऱ्यानं बाटली काढली, पिरी चवली आणि 10 मिनिटानंतर दोघांवर अंमल सुरू झाला. एकाला चढला गांजा चढला, एकाला दारू चढली आणि मग त्यांचं सुरू झालं, अरे काय आपलं जीवन, आपल्याला साधे 90 साठी पैसे मिळत नाही, आपल्याला कोणाकडून तरी पैसे घ्यावे लागतात आणि मग आपल्याला खावं प्यावं लागतं. दोघांचं तक्रार सुरू झाली. काय त्या देवाची करणी, काय त्या देवानं आपल्याला अन्याय केलाय. आता दोघं जण आपले मित्र, एक कलेक्टर झालाय, एक डिवोर्स झालाय, त्यांची लग्न पण झाली, त्यांना 2-2 पोरं पण झाले आणि आपण असेच बिन लग्नाचे इकडे तिकडे यात्रेत बैलगाड्या पुढाऱ्या मागे टाइमपास करतोय. 30 वर्षाचे झालो आपण, 30 वर्षाचे झालो आपण, तरी आपली लग्न नाही. देवानं आपल्यावर किती अन्याय केला, त्या दोघांना कसं चांगलं केलं. अरे देवानं खरोखर अन्याय केला याला पुरावा आहे, आपल्याकडे जिवंत पुरावा आहे. बघा बघा, हे आंब्याचं एवढं मोठं झाड, आंब्याचं एवढं मोठं फळ, एवढं मोठं झाड, त्याला एवढा आंबा. सत्य आहे, आत्ताच झालं असतं. देवानं जे केले ते बरोबरच केले. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई रे ईश्वर. म्हणा, जगी जीवनाचे सार, म्हणा, घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई रे. यांनी काय केलं दोघांनी, दारू पिऊन 9वी-10वीला अभ्यास नाही केला, पुढाऱ्यांच्या बरोबर नंतर फिरले, वराती पुढे नाचले, बिघडले, व्यसन लागलं. मग कर्म चांगलं केलं नाही तर देव फल तसं देणार. कर्म करो तो फल मिळता है, कर्म करो तो फल मिळता है, आज नहीं तो कल मिळता है. जितना गहरा अधिक हो कुआ उतना मीठा जल मिळता है. जीवन के हर कठीण प्रश्न का जीवन में ही हल मिळता है. जीवनाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथं जीवनातच असतं, फक्त आपण ते लक्ष देऊन सोडवायचं असतं. म्हणून मुलांचं लक्ष काय आहे सध्या, शिक्षण. मुलांचं लक्ष आहे शिक्षण, पण शिक्षणाऐवजी त्यांना दुसरंच काहीतरी दिसतं. टीव्ही दिसतो, मोबाईल दिसतो, डीजे दिसतो, पाटलांचा बैलगाडा दिसतो आणि अशा प्रकारे ही पिढी बिघडली जाते. म्हणून आयुष्यामध्ये बुलंद इतना खुद को कर बुलंद इतना कि हर बंदे से पहले खुदा तुझे पूछे बोल बता तेरी रजा क्या है. तुमचा देवावर विश्वास आहे का? तुमचा देवावर विश्वास आहे का? तुमचा स्वतःवर विश्वास आहे का? तुमचा जर देवावर विश्वास असेल तर देव देईल, त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी राहाल. पण तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवं ते त्या देवाला द्यावाच लागेल. आणि देव अलीकडं बघा, मी शेवटला पहिल्या वाक्यामध्ये एक हे आहे, कारण माणसाचा देव व्हावा एक हे आहे बघा. संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंगाळलेल्या पहाटेचे येते, वाहू दे आनंद वारे, जागे यावी सृष्टी लागे, होऊ दे माणूस जागा, मार्ग सारे स्वच्छ व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा, मार्ग सारे स्वच्छ व्हावे आणि मने ही साफ व्हावी, ही सायंकाळ रोज यावी माणसाचा. 4 युग झाली. पहिला त्रेतायुग, द्वापरयुग, सत्यायुग आणि कलियुग. पहिल्या युगामध्ये देव आणि राक्षस
तुम्ही हालू नका त्याला. वेगवेगळे राहत होते आणि तिथे तप सुरू होत तप करायचे आणि मग देवाला प्रसन्न करायचे. दुसऱ्या सत्ययुगमध्ये यज्ञ राम आणि रावण तिथे यज्ञ करायचे मग प्रसन्न करायचे. द्वापर युगमध्ये रावण सॉरी एकाच वाड्यात राहत होते कौरव आणि पांडव. कौरव आणि पांडव. अर्जुन आणि त्यांची पद्धती होती भक्ती. आता कलियुगामध्ये देव आणि राक्षस माणसाच्या एका सर्व माणसाच्या मनामध्ये राहतात आणि त्यांना प्रसन्न करण्याचं देव म्हणण्याचं एकच साधन आहे ते म्हणजे प्रार्थना, भजन, हरिपाठ. बस. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज त्यांच्या सुनांची छत्रपती येसुबाई आणि छत्रपती ताराबाई. बस टाळ्या वाजवायच्यासाठी. जन्मकाराचा, हरिपाठाचा, प्रार्थनेचा, भजनाचा तुमच्या डोक्यामध्ये टिपडोल बसला तर तुम्हाला बिमारी होणार नाही, तुम्ही बिघडणार नाही.